हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 20 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. ऊर्जा ही तिच्या महत्त्वाच्या केससाठी, पद्माच्या केससाठी लढतीये, प्रयत्न करतीये की मला केसचा स्टडी करायचा आहे. पण विजयाची कटकारस्थानं सुरूच आहे. दिव्याला तिने सुपारी दिली आणि दिव्याने ऊर्जाला रात्रभर काहीच करू दिलं नाही. नीट अभ्यास करू दिला नाही की आराम करू दिला नाही. पण ऊर्जा ती ऊर्जा, शेवटी जिचं नावच ऊर्जा आहे, तिने जर एक रात्र झोप घेतली नाही तर तिला ऊर्जाची कमी होईल असं त्या विजयाला वाटलं. पण असं काहीच झालेलं नाहीये. रात्रभर जागी राहून सुद्धा ऊर्जा ही पद्माच्या कोर्ट केससाठी तयार झाली आहे आणि चक्क तिने हर्षवर्धनचा आशीर्वाद घेतला. पण हर्षवर्धनने तिला आशीर्वाद दिला नाही आणि तो त्यात म्हणाला, आशीर्वाद देऊन तू ही केस जिंकणार नाहीये आणि जहागीरदारांना हरण्याची सवय नाहीये. पण हे बोलताना हर्षवर्धन विसरला की आता ऊर्जासुद्धा ऊर्जा शिंदे नाही तर ऊर्जा जहागीरदार आहे. त्यामुळे ऊर्जाने त्याला तोडीस तोड उत्तर दिलं, जहागीरदारांची ही परंपरा मी नक्कीच कायम ठेवेल आणि मीच ही केस जिंकणार. हे ऐकून हर्षवर्धन आणि विजयाला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि विजया दिव्याईसमोर उभ्या असतात आणि ऊर्जा ही समईत तेल टाकते आणि तिचं समईचं व्रत सुरू होतं. विजया खूप खुश असते. ऊर्जा मनोभावे हे व्रत करायचे ठरवते आणि समईत तेल टाकते. विजयाला मात्र असं वाटतं की आता मी तुला रात्रभर जागी ठेवणार आणि मग उद्या कोर्टात तुझ्या तोंडातून शब्दच फुटणार नाही. पण ऊर्जाला असं काहीच वाटत नाही. विजया ऊर्जाला म्हणते, झाली तुझ्या व्रताला सुरुवात. आता रात्रभर जागी राहून ही समई अशीच तेवत ठेवायची आणि जेव्हा जेव्हा समईत तेल टाकशील तेव्हा शौर्याच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी देवीआईकडे प्रार्थना करायची. ऊर्जा म्हणते ठीक आहे आणि विजया तेथून निघून जाते. अगदी तोऱ्यात, आनंदात ऊर्जा ही देवीआईला नमस्कार करते आणि माझं हे व्रत पूर्ण होऊ दे. मी संसाराकडे लक्ष देतीये पण माझ्या करिअरकडे सुद्धा लक्ष देण्याची मला ताकद दे, अशी प्रार्थना देवीआई समोर करते. तेवढ्या शौर्य तेथे येतो आणि विचार करतो, माझ्यामुळे आज रात्रभर ऊर्जाला जागं राहावं लागणार आहे. उद्या तिची इतकी महत्त्वाची केस आहे. माझ्यामुळे ऊर्जाला अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे, अजून किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत, असा विचार शौर्य करतो. ऊर्जा ही दिव्याईसमोर हात जोडते आणि प्रार्थना करते. इकडे दिव्या खूप चिडलेली असते, तिच्या रूममध्ये असते आणि म्हणते, याला काय अर्थ आहे, म्हणजे त्या ऊर्जाला रात्रभर जागरण होऊ द्यायचं, त्यामुळे मी सुद्धा रात्रभर जागरण करायचं का? आणि कोणामुळे? तर सासूबाईंमुळे. सासूबाईंना जर एवढंच हौस आहे तर त्यांनी जागं राहायचं ना, मला कशाला जबाबदारी दिली? एक सोन्याच्या फुटकळ दागिन्यासाठी मी रात्रीची झोप कॉम्प्रोमाइज करायची का? मी तर जेव्हा परीक्षा होती तेव्हा सुद्धा कधी जागे राहिले नाही आणि सासूबाई मला हे काम सांगताय, मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. मला सासूबाईंचा प्लॅन बिलकुल आवडला नाही. मी रात्रभर कशी जागी राहणार? मला तर झोप खूप प्यारी आहे. मला तर माझ्या बेडशिवाय झोप येत नाही, बेडरूमशिवाय झोप येत नाही. आता मी काय करू? असं म्हणून दिव्याची खूप चिडचिड सुरू असते. दिव्या म्हणते, सासूबाईंना मी सांगणार आहे, हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि मी त्या ऊर्जाला त्रास देणार नाही आहे, असं म्हणून ती उभी राहते. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि म्हणतो, तुला तुझ्या बहिणीला त्रास का द्यायचा आहे? दिव्या खूप चिडते आणि म्हणते, तुला काय करायचं आहे? तर आदित्य म्हणतो, तू तुझ्या बहिणीला त्रास नको देऊ, उलट तिला मदत कर, कारण उद्या तिला हर्षवर्धन जहागीरदार यांच्या विरुद्ध कोर्टात उभं राहायचं आहे आणि तिला आरामाची खूप गरज आहे, अभ्यासाची खूप गरज आहे. उलट तिला केसचा अभ्यास करता येईल यासाठी तिला मदत कर, कारण तिला रात्रभर जागून समईचं व्रतसुद्धा करायचं आहे. तर दिव्या म्हणते, तुला का तिचा इतका पुळका आलाय? आदित्य उत्तर देतो, याला पुळका नाही तर माणुसकी म्हणतात. मराठी भाषेत माणुसकी हा एक शब्द आहे, कदाचित ते तुला माहीत सुद्धा नसेल. दिव्या खूप चिडते आणि म्हणते, आदित्य तू? तर आदित्य म्हणतो, मला आहे ना तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे. मी माझ्या मित्राकडे परेशकडे झोपायला जातोय, हेच तुला सांगायला आलो होतो. तर दिव्या म्हणते, जा ना मग, परेशकडे जा नाही तर नरेशकडे जा. तसं पण रूममध्ये असून तुझा काय फायदा आहे? जा निघ इथून. आदित्य खूप चिडतो आणि आपलं सामान घ्यायला जातो. पण तेवढ्यात दिव्या ही डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत असते. आदित्य विचारतो, हे काय टाकतोयस? तर दिव्या म्हणते, आता काय सांगू तुला,
रात्रभर मला जागरण करावं लागणार आहे. मग माझ्या डोळ्याखाली अंडर आय डार्क सर्कल येतील, मी चेटकिनीसारखी दिसेल. तर आदित्य म्हणतो, चांगलं आहे ना, मग तुझं खरं रूप समोर येईल. दिव्या खूप चिडते आणि म्हणते, आदित्य तू? तर आदित्य म्हणतो, मी तुला एकच गोष्ट सांगतोय, तुझ्या बहिणीला त्रास देऊ नको. तिची मदत जमत असेल तर मदत कर. दिव्या चिडून म्हणते, तू नको मला शिकू, चल जा निघ इथून. आदित्य म्हणतो, हो, मलाही काही थांबायचं नाहीये. आदित्य निघून जातो आणि दिव्या खूप चिडते. इकडे ऊर्जा ही समईत पुन्हा टेल टाकत असते आणि कसला तरी विचार करत असते. तेवढ्यात शौर्य तिच्या जवळ येतो आणि विचारतो, ऊर्जा काय झालंय? तू टेन्शनमध्ये दिसतीयेस. उद्याच्या केसचं टेन्शन घेतलंय का? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, माझ्या मनात एक विचार आला होता. आपण फक्त केस लढू शकतो. आपल्याकडे जे पुरावे आहेत, साक्ष आहेत, ते समोर मांडू शकतो. पण गुन्हेगाराला शिक्षा मिळणं न मिळणं हे आपल्या हातात नसतं ना. शौर्य विचारतो, ऊर्जा तुला काय झालंय? तू असं हरल्यासारखं का बोलतीये? तर ऊर्जा सांगते, नाही शौर्य, मी हरलेली नाहीये किंवा निराश झाली नाहीये. फक्त हा एक विचार माझ्या मनात आला. शौर्य, आजपर्यंत तू मी अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत जेथे आपल्याला कळतं की हा समोरचा व्यक्ती गुन्हेगार आहे, पण त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसतात. त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही आणि तो उजळ माथ्याने फिरत राहतो. पण हे आपल्या हातात नसतं ना, कारण वेळेवर पुरावा मिळणं, तो कोर्टात सादर करणं, या सगळ्या गोष्टी नशिबावरच अवलंबून असतात. शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगतो, पण नशीब त्याची साथ देतो जो धाडस करतो, जो सत्याच्या बाजूने असतो. ऊर्जा म्हणते, हो, ते अगदीच पटतंय मला आणि मी सुद्धा पद्माच्या बाजूने त्यामुळेच उभी आहे. मी ही केस जिंकणार, पद्माला न्याय मिळवून देणार. हे ऐकून शौर्य म्हणतो, एकदम भारी. मला अशीच ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आवडते, जी कधी हारत नाही आणि प्रत्येक आव्हानांचा सामना करते. शौर्य ऊर्जाला एक स्टॉपवॉच देतो. ऊर्जा विचारते, स्टॉपवॉच कशासाठी? तर शौर्य सांगतो, आता काय कर, तू समईत तेल टाकलंय ना, मग स्टॉपवॉच सुरू कर. दुसऱ्या वेळेस टाकायला येशील तेव्हा स्टॉपवॉच बंद कर. मग तुला अंदाज येईल की किती वेळ लागतो समईतलं तेल संपायला. मग तुला परत परत येऊन चेक करण्याची गरज नाही. ठराविक वेळेस तू येऊ शकते. ऊर्जाला ही आयडिया खूप आवडते आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो. शौर्यला आवाज देतो. ऊर्जा त्यांचं बोलणं ऐकू लागते. तर हर्षवर्धन हा शौर्यला जाब विचारतो, शौर्य, मी तुला कलानीची केस हँडल करायला दिली होती ना? शौर्य म्हणतो, हो डॅड. हर्षवर्धन त्याला म्हणतो, मग त्या केसमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स फाईलमध्ये नाही आहेत, ते मिसिंग आहेत. भजन मला त्याबद्दलच फोन करून विचारतोय. शौर्य म्हणतो, पण डॅड, मी तर सगळे डॉक्युमेंट नीट सबमिट केले होते. तर हर्षवर्धन म्हणतो, पण आता भजनला ते सापडत नाहीये ना? शौर्य विचारतो, भजन अजूनही ऑफिसमध्ये आहे का? हर्षवर्धन सांगतो, हो, तो अजूनही ऑफिसमध्ये आहे, कारण ती केससुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि मी विक्रांतच्या केसमध्ये अडकलो असल्यामुळे मला त्या केसकडे लक्ष देता येत नाहीये. भजन मला पुन्हा पुन्हा फोन करून डिस्टर्ब करतोय, ते मला चालणार नाही. हर्षवर्धनला पुन्हा भजनचा कॉल येतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, भजन, यानंतर मला एकही कॉल करायचा नाही. तुला जो काही कॉल करायचा आहे तो शौर्यला करायचा आणि शौर्यला सगळं विचारायचं. शौर्य तुला गाईड करेल. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो आणि शौर्यला ठणकावून सांगतो, हे काम आजच्या रात्री झालंच पाहिजे. हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहतो, काहीच बोलत नाही आणि शौर्यला काम करायला सांगून तेथून निघून जातो. शौर्य ऊर्जाजवळ येतो आणि विचारतो, आता काय करायचं? मी तुला मदत कशी करणार? तर ऊर्जा म्हणते, तू आधी त्यांचं काम कर, मग तू माझ्याजवळ ये. असं म्हणून ती शौर्यला जायला सांगते. शौर्य निघून जातो आणि ऊर्जा ही आपल्या केसची फाईल, सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन डायनिंग टेबलवर येऊन बसते आणि आपल्या केसचा स्टडी सुरू करते. तेवढ्यात दिव्या तेथे येते आणि तिला दिसतं की ऊर्जाने केसचा स्टडी सुरू केला आहे आणि विजयाने सांगितल्याप्रमाणे ऊर्जाला काही काम करू द्यायचं नाही. त्यामुळे दिव्या ही ऊर्जाजवळ येते आणि ऊर्जाच्या हातातील डॉक्युमेंट्स खाली ठेवून म्हणते, अगं ऊर्जा, तू काय हे करत बसलीस? चल लवकर, दिव्यातलं तेल संपलं असेल. ऊर्जा म्हणते, अगं नाही, मी आत्ताच टाकून आले, एवढ्या लवकर नाही संपणार. तर दिव्या म्हणते, असं कसं संपलं असेल? चल बरं लवकर. असं म्हणून ती ऊर्जाचा हात पकडून जबरदस्तीने तिला दिव्याजवळ घेऊन येते आणि मग ऊर्जा या दिव्यातील तेलाकडे पाहते आणि पुन्हा एकदा दिव्यात तेल टाकते. ऊर्जाला आपण काम करू दिलं नाही म्हणून दिव्याला खूप आनंद होतो. तर इकडे शौर्य त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि भजनशी फोनवर बोलत असतो. कलानीच्या केसच्या डॉक्युमेंटबद्दल तो सगळी माहिती सांगत असतो. कदाचित या भजनला सुद्धा हर्षवर्धननेच सांगितलंय शौर्याचा टाइमपास करण्यासाठी. म्हणजे शौर्य ऊर्जाची मदत करणार नाही आणि ऊर्जाला केसचा स्टडीसुद्धा करता येणार नाही. आणि इकडे
दिव्या ही जाणून बुजून ऊर्जाला त्रास देत असते. ऊर्जा ही स्टॉपवॉच बंद करते तर दिव्या म्हणते, हे काय हे स्टॉपवॉच, आणि जाणून बुजून ती स्टॉपवॉच रिसेट करते. ऊर्जा खूप चिडते आणि विचारते, दिव्या हे काय केलंस, स्टॉपवॉच का रिसेट केली? तर दिव्या हसू लागते. ऊर्जा म्हणते, तू जा बरं इथून, तू कशाला आली आहे? तर दिव्या म्हणते, अगं तुला जागी ठेवायचंय ना म्हणून आली आहे. ऊर्जा विचारते, काय? दिव्या म्हणते, अगं म्हणजे तू रात्रभर जागी राहणार, तुझ्याकडून या व्रतात काही चूक होऊ नये, तुला जर झोप लागली तर समयीची वात विझेल आणि तुझं व्रत पूर्ण होणार नाही, त्यामुळे मी इथे आली आहे. म्हणजे मी पण रात्रभर तुझ्याबरोबर जागणार आणि तुला मदत करणार. तर ऊर्जा म्हणते, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये, तू जा. तर दिव्या म्हणते, वा रे वा, अगं तू माझी लाडकी छोटी बहीण आहे ना गं, आणि तुझी मदत करायला मी आले आणि तू माझ्याशी असं बोलते का? ऊर्जा चिडून म्हणते, अगं बाई मला तुझी मदत नकोय, मी ठेवेल लक्ष, मी माझं माझं काम करेल, तू जा. पण दिव्या काही ऐकत नाही आणि ऊर्जा पुन्हा एकदा डायनिंग टेबलवर येऊन बसते, तिचं काम सुरू करते. दिव्याला कळतच नाही की आता ऊर्जाला कसं डिस्टर्ब करायचं. एकदा डिस्टर्ब करून झालंय, पण आता दुसऱ्यानं डिस्टर्ब कसं करायचं हाच प्रश्न दिव्याला पडतो. आणि अचानक दिव्याला एक आयडिया सुचते आणि दिव्या जोर जोरात उडू लागते, आई ग पोट खूप दुखतंय. ऊर्जा घाबरते आणि विचारते, काय झालं दिव्या तुला? दिव्याला ती खुर्चीवर बसवते आणि विचारते, काय झालं, का ओरडतेस? तर दिव्या म्हणते, मला कसं तरी होतंय. ऊर्जा विचारते, कसं तरी होतंय म्हणजे कसं होतंय, नीट सांग ना. तर दिव्या सांगते, मला कळत पण नाही, सांगता पण येत नाही, असं कसं तरी होतंय, पोट खूप दुखतंय. ऊर्जा विचारते, तुला काही औषध द्यायचं का, तुझ्या रूममध्ये औषध आहे का, घेऊन येऊ का? तर दिव्या सांगते, नाही नाही नाही, औषध नको मला, माझं पोट असं दुखत असतं, तू काय कर, तू पाणी कोमट कर आणि तव्यावर ओवा चांगला भाज, तो मला आणून दे, ते खाल्लं की मला बरं वाटेल. ऊर्जा म्हणते, खरंच का, तुला बरं वाटेल का? पण एवढ्या वेळ तर तुझं पोट दुखत नव्हतं, अचानक पोट कसं दुखायला लागलं? तर दिव्या म्हणते, अगं बाई, येथे माझं इतकं पोट दुखतंय आणि तू काय वकिलासारखी चौकशी करतीये, प्रश्न विचारतीये, जा लवकर, माझं पोट खूप दुखतंय, नाहीतर माझा जीवच जाईल. असं म्हणून दिव्या ही पुन्हा नाटक करते, आई ग खूप पोट दुखतंय. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, घेऊन येते मी, तू येथे आराम कर. आणि ऊर्जा गेल्यानंतर दिव्या खूप खुश होते की तिला आणखीन एक आयडिया सुचली आणि तिने ऊर्जाला केसचा स्टडी करू दिला नाही. इकडे शौर्य हा अजूनही भजनशीच बोलत असतो आणि भजनला म्हणतो, अरे यार, मी सगळे डॉक्युमेंट कॉम्प्युटरमध्ये सुद्धा सेव्ह केलेत, त्याच्या प्रिंटआउटसुद्धा काढल्यात, तुला प्रिंटआउट सापडत नसतील तर तू कॉम्प्युटरमधून प्रिंटआउट काढून घे, आपल्या ऑफिशियल ईमेलवर आहेत, पण मी आता यावेळेस ऑफिसला नाही येऊ शकत, समजून घे. शौर्य ऑफिसला जाण्यास नकार देतो. म्हणजे हर्षवर्धन आणि भजनचा एक प्लॅन फ्लॉप होतो. आणि इकडे ऊर्जा कोमट पाणी आणि ओवा भाजून घेऊन येते. तिला पाहताच दिव्या पुन्हा एकदा आई ग नाटक करत असते. ऊर्जा तिच्यासमोर सगळं ठेवते आणि पुन्हा एकदा आपला स्टडी करू लागते. पण दिव्याला हा प्रश्न पडतो की आता तिला कसं डिस्टर्ब करायचं. सगळी कारणं देऊन झाली. दिव्या विचार करत असते. ऊर्जा तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय ग, पोट दुखतंय ना, कोमट पाणी पी, तो ओवा खा, काय विचार करत बसलीये? दिव्या म्हणते, हो घेते ना. आणि ती कोमट पाणी घेते आणि तोंडाला लावताच, आई गं तोंड पोवलं ना माझं, अगं तुला कोमट करायला सांगितलं, एवढं गरम का केलं? ऊर्जा म्हणते, मग काय, समोर थंड पाणी ठेवलंय, घे, मिक्स कर त्याच्यात, होऊन जाईल गार. दिव्या म्हणते, हो हां घेते, पण समोरचा जग घेतानाच आई गं खूप पोट दुखतंय असं परत नाटक करते. त्यामुळे ऊर्जाचा नाईलाज होतो. ऊर्जा खुर्चीवरून उठते, तिला गार पाणी मिक्स करून देते आणि पुन्हा एकदा आपलं काम करते. मग दिव्या ही कशी बशी पाणी पिते आणि पुन्हा एकदा ऊर्जाकडे डोळे वाकडे करून काहीतरी विचार करते की आता हिला डिस्टर्ब कसं करायचं. ऊर्जा परत तिच्याकडे पाहते आणि म्हणते, अगं तू पुन्हा माझ्याकडे पाहतीयेस, आता तो ओवा तरी खाऊन घे की तो सुद्धा गरम आहे. आणि ती तिच्या हातात ओवा देते. दिव्याला कळतच नाही की आता नेमकं काय करायचंय. आणि दिव्या म्हणते, ऊर्जा, माझ्या या पोटदुखीच्या नादात आहे ना तुझी समई विझेल, जा बरं पाहून ये, तेल संपलं की काय. ऊर्जा म्हणते, अगं बाई आत्ताच तेल टाकलंय ना, एवढ्या लवकर नाही संपत. दिव्या म्हणते, पहा ना गं, माझ्यामुळे जर समईची वात विझली तर मला खूप वाईट वाटेल, तुझं व्रत पूर्ण होणार नाही, प्लीज जा. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ऊर्जा ही तेल पाहण्यासाठी जाते आणि दिव्या ही आपल्या हातात असलेला ओवा असा फुंकर मारून उडून लावते. मी ऊर्जाला काही जमू देत नाहीये म्हणून खूप खुश होते. ऊर्जा ही आपल्या घरातील देवळात येते
आणि खरंच तेथे पुन्हा एकदा तेल संपलंय असं वाटतं. ऊर्जा त्यात परत तेल टाकते. रात्रभर क्षणाक्षणाला तिला फक्त तेलच टाकावं लागणार आहे असंच वाटतंय. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी अर्पिता ही खूप तापलेली असते. तिची तब्येत खराब असते, ती आजारी असते. अर्पिता ही या अवस्थेत आहे हे पाहून आमदार शिर्केला खूप टेन्शन येतं. आमदार शिर्के अर्पिताच्या आईला सांगतो, जा विक्रांतला बोलवून आण. आणि अर्पिता ही बडबड करू लागते, शौर्य शौर्य पप्पा माझं त्याच्याशी लग्न होणार आहे ना, पप्पा शौर्य आणि ऊर्जाचं लग्न नका होऊन देऊ, अशी तिची झोपेत बडबड सुरू असते. विक्रांत तेथे येतो आणि विचारतो काय झालं. तर आमदार शिर्के सांगतो, डॉक्टरांना फोन करून बोलून घे. विक्रांत म्हणतो, एवढ्या रात्री कोण डॉक्टर येणार आहे, त्यापेक्षा आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. आमदार शिर्के चिडून म्हणतो, सांगितलं तेवढं काम कर, जा डॉक्टरांना फोन कर. विक्रांत निघून जातो आणि आमदार शिर्के अर्पिताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्पिताचं हेच सुरू असतं, शौर्य शौर्य आपलं लग्न शौर्य. खरंच अर्पिताची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आणि इकडे शौर्य हा कसं बसं त्याचं काम उरकतो, फोन ठेवतो आणि म्हणतो, अरे यार या भजनमुळे खूप वेळ गेला, आता ऊर्जाचं काहीच काम झालं नसेल. आणि शौर्य हा रूम बाहेर येतो तर त्याला दिसतं की दिव्या मस्त सोफ्यावर झोपली आहे आणि ऊर्जा अजूनही समईत तेल टाकतीये. शौर्य ऊर्जाला सॉरी म्हणतो तर ऊर्जा म्हणते, सॉरी काय म्हणायचं, तुझी काय चूक आहे, तुझं काम झालं का. शौर्य सांगतो, हो काम झालं, पण तुझं काम नाही ना झालं. ऊर्जा म्हणते, होईल माझं काम, तू टेन्शन घेऊ नको. शौर्य म्हणतो, चल माझ्याबरोबर. ऊर्जा विचारते कोठे. शौर्य म्हणतो 2 मिनिटं चल. आणि शौर्य हा ऊर्जाला घेऊन आपल्या बेडरूममध्ये येतो. ऊर्जा ही पहिल्यांदाच शौर्याच्या बेडरूममध्ये आलेली असते. ती विचारते, ही तुझी. तर शौर्य म्हणतो, नाही ही आपली रूम आहे. ऊर्जा खूप खुश होते. ऊर्जा संपूर्ण रूमभर पाहते आणि शौर्य तिला सांगतो, ऊर्जा जेव्हापासून आपलं लग्न झालंय ना, तेव्हापासून तुला या रूममध्ये घेऊन येण्यासाठी मी खूप तरसलोय. आणि आज मी ठरवलंच होतं की तुला या रूममध्ये घेऊन यायचं, कारण उद्या तुझी महत्त्वाची केस आहे आणि उद्या सकाळी मला तुला या रूममध्ये नसता आणता आलं, म्हणून मी तुला आत्ता येथे घेऊन आलो आहे. आणि येथे मी तुला माझी बायको म्हणून नाही आणलं आहे, तर मी तुला येथे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणून आणलं आहे. आणि त्याचंसुद्धा एक खूप खास कारण आहे. ऊर्जाला कळतच नाही शौर्य कशाबद्दल बोलतोय. आणि इकडे दिव्या ही सोफ्यावरून उठते आणि झोपेत चालत चालत आपल्या बेडरूममध्ये येते आणि बेडरूममध्ये मस्त बेडवर जाऊन झोपते. पण त्याच वेळेस विजया तेथे येते. विजयाला खूप राग येतो, या दिव्याला मी काय काम सोपवलं आणि ही येते मस्त झोपली आहे. विजया ही दिव्याला उठवते, उठ दिव्या उठ. दिव्या कशी बशी उठते पण ती झोपेतच असते आणि विजयाला पाहून म्हणते, आई तुम्ही येथे आला, तुम्ही पण माझ्या बाजूला झोपून घ्या, खूप झोप आली आहे. विजया चिडून म्हणते, अगं दिव्या तुला काय काम सांगितलं, तू हे काय करतेस, ऊर्जा कुठे. तर दिव्या सांगते, आहे ना ती तेथेच आहे, त्या मंदिरात आहे, ती समईत तेल टाकतीये, मी तेथेच होते, पण मला खूप झोप आली, मग मी सोफ्यावर झोपून गेले. जाग आली तर वाटलं मी येथे का झोपले, माझ्याकडे स्वतःची रूम आहे आणि मला माझ्या बेडशिवाय झोप येत नाही, म्हणून येथे झोपायला आले. असं म्हणून दिव्या चक्क झोपून जाते. विजयाला खूप राग येतो आणि विजया तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवते. आत्ता कुठे दिव्याला चांगली जाग येते. दिव्या विचारते, आई तुम्ही येथे. आणि विजया तिच्याकडे रागारागाने पाहत असते. इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मी तुला येथे माझी एक गोड मैत्रीण म्हणून आणलंय, जिला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या ती तिच्या आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची केस लढणार आहे, म्हणून मला तुला ऑल द बेस्ट म्हणायचं आहे. ऑल द बेस्ट ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. हे ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो. आणि इकडे दिव्या ही विजयाला विचारते, आई एवढी काय घाई होती, उद्या सकाळी जरी सोन्याचा दागिना दिला असता तरी चालला असता, एवढ्या रात्री कशाला देताय. तर विजया चिडून म्हणते, दागिना विसर. दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, पण का. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू ना आता या रूममध्ये आलीस ना, तू उद्याची केस नक्की जिंकणार, हे पहा. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो. तर विजया ही दिव्याला जाब विचारते, अगं मी तुला त्या ऊर्जावर लक्ष ठेवायला सांगितलं, रात्रभर तिला जागं ठेवायला सांगितलं, आणि तू येथे काय करतीयेस, रूममध्ये येऊन झोपलीयेस. दिव्या घाबरते. शौर्याला झोप आलेली असते. शौर्य म्हणतो, ऊर्जा खरंच तुझं नाव ऊर्जा हे एकदम बरोबर ठेवलंय, मला झोप आली आहे पण तुला काही झोप येत नाही आहे. ऑल द बेस्ट, या रूममुळे तू उद्याची केस नक्की जिंकशील. असं म्हणून हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. फ्रेंड्स,
हा सीन खरंच खूप भारी आहे, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पद्माच्या केसचा दिवस उजाडणार. ऊर्जा कोर्टात जाण्यासाठी तयार झालेली असेल आणि ती हर्षवर्धनला नमस्कार करणार. पण हर्षवर्धन तिला आशीर्वाद देणार नाही. हे पाहून ऊर्जाला वाईट वाटेल आणि हर्षवर्धन म्हणेल, फक्त आशीर्वाद देऊन तू ही केस जिंकणार नाहीये आणि जहागीरदारांना केस हरण्याची सवय नाहीये. ऊर्जा ही हर्षवर्धनला तोडीस तोड उत्तर देईल आणि म्हणेल, तुमच्या घराची ही परंपरा मी नक्की पूर्ण करणार, कारण आता मी सुद्धा जहागीरदार आहे आणि मी ही केस हरणार नाहीये. ऊर्जाचा हा कॉन्फिडन्स पाहून हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.